म्हणजे तुम्ही 700 किलोमीटरवरनं जरी पायी चालत निघाला ना, तुम्ही उपाशी राहणार नाही. कारण तुम्हाला देणारे हात जे आहेत ना, हे हात तुम्हाला पावली भेटतील. आणि हे देणारे हात जे आहेत ना, हे हात म्हणजेच विठ्ठल आहे. पण विठ्ठलाचे हात कमरेवर असलं तरी तो भरभरून देतो. तुम्हाला काय वाटतं? त्यांनी डोळे मिटलेत आणि हात कमरेवर ठेवले आहेत. कारण त्याला माहिती आहे तो निहाळतोय काय, तर माझ्या भक्तासाठी कोण काय करतंय, माझ्या भक्तासाठी कोणाचा हात पुढे येतोय. तर माझे हात जरी कमरेवर असतील तरी माझं हृदय, माझं मन हे त्या माझ्याकडे येणाऱ्या, पायी चालणाऱ्या, अंगा खांद्यावर ऊन वारा पाऊस घेणाऱ्या त्या भक्तासाठी सदैव पुढे आहेत. आणि म्हणून ते म्हणतो की फक्त नावाला मी हात कमरेवर ठेवलेत. मात्र जे वाटावरून जाताना ज्या ठिकठिकाणी लोक सेवेच्या निमित्तानं हात पुढे करतायत ना, ते हात खरं तर प्रत्यक्षात विठ्ठलाचेच आहेत. आणि ते विठ्ठलाचेच हात आहेत. आणि म्हणून प्रत्येक वारकरी म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना सुद्धा एकही वारकरी उपाशी नाही राहत. एकाही वारकऱ्याला असं नाही वाटत किंवा एखाद्या वारकरी असं नाही सांगत की मला पाणी मिळालं नाही, मला चहा मिळाला नाही, मला भोजन मिळालं नाही. कारण वाटेवरून त्यांना पावली देणारे अनेक माणसं म्हणजे लाखोंच्या संख्येनं वारकरी असतील तर लाखोंच्या संख्येनं देणारे हात सुद्धा आहेत. आणि म्हणून हात विठ्ठलाचे कमरेवर आहेत. मात्र प्रत्यक्षात हे हात विठ्ठलानं देण्यासाठी पुढं केलेत या सेवेकराच्या निमित्तानं.